हॅलो एव्हरीबडी, आय एम डॉक्टर श्रद्धा, युअर एस्थेटिक फिजिशियन. आणि आज आपण बोलणार आहोत वांगबद्दल. वांग म्हणजे मेलाझमा. वांग एक्झॅक्टली पिगमेंटेशन डेव्हलप होतं. इकडे गालावरती असतं, नाकावरती होतं, बऱ्याच वेळा फोरहेडला टू सम एक्सटेंट, अपर लिप. बट मेनली आपण जनरली आफ्टर चाइल्डबर्थ फिमेल्समध्ये हे डेव्हलप होण्याचे चान्सेस जास्त असतात, कारण तो एक टाईपचा स्ट्रेस असतो बॉडीला, हॉर्मोनल चेंजेस होतात. मेल्समध्ये पण हे आढळतं, बट फिमेल्समध्ये थोडंसं जास्त प्रमाणात दिसतं. सो पिगमेंटेशन जे इथे दिसतं ते वांग आहे. आता सगळ्यात इम्पॉर्टंट आपल्याला हे जाणून घ्यायचं आहे की वांग हे कधीच कम्प्लिटली क्युअर होत नाही. तुम्ही असं कधीच समजू नका की औषधं वापरली, बऱ्याच लेझर्स प्रोसिजर्स वगैरे केले की तुमचं वांग कम्प्लिटली जाणार लाईक लाईफ लाँग. नो, तसं होत नाही. यू हॅव टू लिव्ह विथ इट. सो यू हॅव टू लिव्ह विथ इट फॉर द रेस्ट ऑफ युअर लाईफ. बट येस, ऑब्व्हियसली आपण औषधांनी, प्रोसिजर्सनी, सन प्रोटेक्शन एव्हरीथिंग, त्यांनी आपण त्याचं प्रमाण कमी करू शकतो, ते लेस विजिबल करू शकतो आणि आपल्याला ते मेंटेन करावं लागतं. सो काय काय गोष्टी आपल्याला करता येतील फॉर मेलाझमा. सो सगळ्यात आधी आणि इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे तुमची सनस्क्रीन. सो सनस्क्रीन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर मेलाझमा, कारण हा एक इम्पॉर्टंट ट्रिगर फॅक्टर आहे. सो उन्हामुळे मेलाझमाचं प्रमाण वाढण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. सो असं नाही आहे की सनस्क्रीन तुम्ही फक्त जोपर्यंत तुमची ट्रीटमेंट चालू आहे तोपर्यंतच तुम्ही वापरणार. एकदा ट्रीटमेंट संपली का मग तुम्ही सनस्क्रीन बंद करणार, असं करायचं नाही आहे. सो सनस्क्रीन कायम वापरायचं आहे. ते तुम्हाला सन डॅमेजपासून प्रोटेक्ट करतं. ऑल्सो तुमचे मोबाईल, लॅपटॉपमधून जे UV ब्लू लाईट येतं त्यांनी पण ते प्रोटेक्ट करतं. ऑब्व्हियसली ते लाईट कमी असतात जे तुमच्या डिव्हायसेसमधून येतात, बट सनमधून जे पण रेज येतात त्याच्यापासून ते प्रोटेक्शन प्रोव्हाइड करतं. ऑल्सो नुसतं सनस्क्रीन लावणं इम्पॉर्टंट नाही आहे. जर तुम्ही जास्त उन्हात असाल, म्हणजे पूर्ण दिवस बाहेरच असाल, दुपारच्या उन्हात असाल, तर तुम्हाला फिजिकल प्रोटेक्शन पण वापरलं पाहिजे. जसं तुम्ही हॅट वापरू शकता, गॉगल्स वापरू शकता, मोठे गॉगल्स वापरू शकता. सो ऑल दिस इज फिजिकल प्रोटेक्शन अलॉंग विथ युअर सनस्क्रीन. अगेन, सनस्क्रीनचं प्रमाण. आता सनस्क्रीन अगदी मी लावलं आहे सनस्क्रीन असे बरेच लोक म्हणतात, मी रोज लावते. बट नो, सनस्क्रीन तुम्हाला ॲडिक्वेट अमाऊंटमध्ये लावावं लागतं. म्हणजे ऑलमोस्ट 1/4 चमचा, टीस्पून एवढं प्रमाणात तुम्हाला सनस्क्रीन एका वेळेला लावावं लागतं आणि त्याचा इफेक्ट जातो अराउंड 2.5 आवर्समध्ये. म्हणून तुम्हाला ते रिअप्लाय करायला लागतं. आफ्टर 2.5-3 आवर्स यू आयडियली हॅव टू रिअप्लाय युअर सनस्क्रीन. सो असं जर तुम्ही रिअप्लाय करत राहिला दिवसातून 3-4 वेळा, तरच तुम्हाला तेवढं इनफ प्रोटेक्शन मिळतं. सो दिस इज अबाउट युअर सनस्क्रीन. दुसरं म्हणजे बऱ्याच वेळा ॲक्च्युली मेलाझमासाठी खूप वेगवेगळे रिझन्स आहेत, खूप वेगवेगळे कॉजेस आहेत. ते आपण नंतर बघू. बट मेनली प्रोसिजर्स. आता सपोज तुम्ही प्रोसिजर्सला गेलात, पील्स केलं, लेझर केलं, तुम्ही एक्सपेक्ट करत असाल की आता 4 सेशन झाले तर तुमचं मेलाझमा गेलं पाहिजे. तसं नाही होत. सो अलॉंग विथ दॅट तुम्हाला तुमचे मेडिकेशन्स, तुम्हाला जे पण टॉपिकल ॲप्लिकेशन्स, क्रीम्स दिले ते सगळं चालू ठेवावं लागतं. आणि एका पॉईंटनंतर ते बऱ्यापैकी रिड्यूस होतं जर तुम्ही हे सगळं फॉलो करत असाल तर. आणि नंतर आपल्याला फक्त मेंटेनन्सच्या गोष्टी चालू ठेवाव्या लागतात, जस्ट टू मेंटेन इट. ऑल्सो आता त्या मेंटेनन्स पिरियडमध्ये जर तुमचं सन एक्सपोजर वाढलं, तुमचं स्ट्रेसफुल लाईफ झाली, तुमचं हॉर्मोनल चेंजेस झाले, किंवा इन फिमेल्स बऱ्याच वेळा हॉर्मोनल सप्लिमेंट्स घेतले जातात ड्युरिंग मेनोपॉज और इवन द कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स, या सगळ्या कारणांमुळे सुद्धा मेलाझमा वाढतो. सो हे सगळं जाणून घ्या आणि जस्ट रिमेंबर वन थिंग की मेलाझमा कधी कम्प्लिटली जात नाही. आपण त्याला फक्त कमी करू शकतो आणि मेंटेनन्स फेजमध्ये ठेवू शकतो.